विचार सागर विचार सागर ग्रंथामध्ये तरंग पाचवा आणि पाचव्या तरंगामध्ये आपण कालपर्यंत तीन प्रकारचे शरीर आणि त्या तीन शरीरामध्ये पाच असणारे कोश, त्या कोशाचं वर्णन करून आलो. तीन प्रकारची शरीर पाहत असताना जीवाचं शरीर आणि ईश्वराचं शरीर. जीवाला त्या ठिकाणी तीन शरीर असतात आणि ईश्वराला त्या ठिकाणी तीन शरीर असतात. जीवाचं शरीर विचारात घेत असताना विष्णू रूपाने घेतलं आणि ईश्वराचं शरीर विचारात घेत असताना समष्ट रूपाने घेतलं. ज्यावेळेस तो असणारा जीव आणि स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो, सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो, तेव्हा कारण शरीराचा अभिमान धारण करतो. त्याची नावं पण विचारात घेतली. त्याला विश्व, तेजस आणि प्राज्ञ. समष्टी रूपाने ईश्वराचा विचार केला तर तो विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर किंवा त्याला सुतरात्मा असं म्हटलं जातं. अशी त्या ठिकाणी जीवाची तीन शरीर आणि ईश्वराची पण त्या ठिकाणी काय असतात, तीन शरीर त्या ठिकाणी असतात. आणि ह्या तीन शरीरामध्ये कोश आपण पाहिले तर किती कोश असतात, पाच प्रकारचे त्याच्यामध्ये कोश असतात. तर त्यामध्ये स्थूल शरीर असतं, त्या स्थूल शरीरामध्ये अन्नमय कोशाचा विचार केला. त्याच्यानंतर सूक्ष्म शरीर असतं, त्या सूक्ष्म शरीरामध्ये आनंदमय कोश, मनोमय कोश आणि प्राणमय कोश असे तीन कोश त्याच्यामध्ये येत असतात. आणि जे कारण शरीर आहे त्या कारण शरीरामध्ये आनंदमय कोश आपण विचारात घेतला. माझं हे चालू आहे व्यवस्थित? तुम्हाला आवाज येतो व्यवस्थित? कारण इथं आहे ना जास्त आवाज येतो ना, त्याच्यामुळे मला लक्षात येत नाही ना की चालू आहे का. येतोय ना? बरोबर, चालेल. ओंकार आहे का? बरोबर, चालेल. आणि या सर्व कोशांचा विचार या ठिकाणी आपला करून झाला. आणि मग आता त्यामध्ये आपण जसं रात्री विचारात घेतलं, कोश म्हणजे काय? कोश म्हणजे आवरण करणं, आच्छादन करणं, झाकून टाकणं, झाकळणं, असा कोश शब्दाचा आपण विचार त्या ठिकाणी केला. कशाला हा कोश त्या ठिकाणी झाकतो? जो आत्मा आहे, जो साक्षीरूप आत्मा आहे, त्या साक्षीरूप आत्म्याला अशा पद्धतीनं काय हा कोश त्या ठिकाणी झाकत असतो. जसं एखादं मुंजा नावाचं गवत असतं आणि त्या मुंजा नावाच्या गवताला बाजूने पापुद्रे असतात, छोटे 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 पापुद्रे असतात. आणि त्या पापुद्र्यामध्ये ते गवत म्हणजे ती सळी आतमध्ये असते. तर शहाणा मनुष्य काय करतो, एक 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 पापुद्रा त्याच्या बाजूला करतो आणि मग अशा पद्धतीनं ती सळई न मोडता हातामध्ये येते. तसं हे सळेला, त्या गवताला आलेले हे काय जणीव पापुद्रे आहेत आणि त्याने काय केलेले, ती सळे जशी गवताची झाकली तसं या ठिकाणी हा आत्मा झाकलेला आहे. मग अशा आत्म्याला जर आता त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं असेल, साक्षात्कार करायचा असेल तर काय करावं लागेल? तर ह्या ठिकाणी एक 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 असणारा कोश आहे, त्या कोशाचा निराश आपल्याला करावा लागेल. मग कोशाचा निराश करणं म्हणजेच काय करणं, की बघा आता प्रत्येक ठिकाणं या एका कोशाला कोणीतरी आत्मा असं त्या ठिकाणी समजतो, पण वास्तविक पाहिलं तर कोश मात्र आत्मा होऊ शकत नाही. कोशाच्या आतमध्ये असणारं जे तत्व आहे, जे झाकळलेलं आहे, त्याला त्या ठिकाणी आत्मा किंवा ब्रह्म म्हटलं जातं. पण आता अशा पद्धतीनं कोणत्या कोशाला कोण आत्मा म्हणतो त्या ठिकाणी, त्याचा विचार आपण आज करणार आहोत. परिच्छेद क्रमांक 23, अन्नमय कोशास आत्मा म्हणणाराचे मत. बघा आता
विरोचन मत अनुयायी प्रत्येक पामर. बघा आता इथं काय दिलं, विरोचन मत अनुयायी. विरोचनाचं मत म्हणजे कोणाचं मत बरं? कोणाच्या लक्षात येईल काही हे विरोचन मत म्हणजे काय? हा हा प्रल्हादाचे नातू. प्रल्हादाचे नातूच ना. पण आता हे जे मत आहे हे कोणत्या शास्त्रामध्ये येतं? आस्तिक मध्ये येतं का नास्तिक मध्ये येतं? हम्म. हा कोणते नास्तिक? जैन, बौद्ध, चार्वाक. अहो हे चार्वाक आहे का नाही? चार्वाक, चारू म्हणजे गोड आणि वाक म्हणजे वाणी. ज्याचं बोलणं आपल्याला गोड वाटतं त्याला चार्वाक असं म्हटलं जातं. हे चार्वाक मत अनुयायी असं म्हणलं तरी चालेल. आणि हे कसे असतात? पामर असतात. पामर म्हणजे काय? जे विहित आणि निषिद्ध कर्मामध्ये आसक्त असतो, कोणत्याही प्रकारचा त्याला शास्त्र संस्कार झालेला नसतो, त्याला काय म्हणायचं? पामर असं त्या ठिकाणी म्हणायचं. तर अशा पद्धतीनं हे विरोचन मत अनुयायी आहे का नाही, हे कोण होते विरोचन? तर यांची परंपरा सांगत असताना यांचे आजोबा कोण होते? हिरण्यकशिपू. यांचे आजी कोण होते मग आता? कयाधू. आणि वडील कोण झाले? प्रल्हाद. आणि मुलगा कोण झाला? बळी. आहे का नाही? अशा पद्धतीने यांची काय परंपरा आहे. तर ते असणारे प्रल्हादाचा, इथं काय दिलेलं इथं खाली दिलेलं आहे, हा प्रल्हादाचा मुलगा आणि बळीचा असणारा बाप हा कोण आहे? विरोचन. आणि याची कथा आपण मागं पण एकदा ऐकली असेल की त्या देव आणि असुर यामध्ये नेहमी भांडणं व्हायचे त्या ठिकाणी. तर ते भांडणं होऊ नये म्हणून त्यांचे जे गुरु, देवांचे गुरु आणि असुरांचे गुरु, देवाचे गुरु कोण आणि असुराचे गुरु कोण? हा हा देवांचे गुरु शुक्राचार्य आणि देवांचे बृहस्पती. या दोघं एकत्र आले आणि त्याने विचार केला आता यांची जर भांडणं मिटवायची असेल तर यांना काय झालं पाहिजे? बोध झाला पाहिजे. कोणता बोध झाला पाहिजे? आत्मस्वरूपाचा बोध झाला पाहिजे. मग आता काय करायचं? मग तो बोध त्यांना प्राप्त व्हावा म्हणून म्हणले गुरुची सेवा करा. ते दोघही त्या ठिकाणी गुरुच्या सेवेकरता गेले आणि गुरुच्या सेवेमध्ये जवळजवळ 32 वर्ष राहिले असं म्हटलं जातं. 32 वर्ष गुरुची सेवा केली आणि सेवा 32 वर्ष झाल्याच्या नंतर मग गुरुजी म्हणले आता तुम्हाला मी बोध आत्मस्वरूपाचा प्राप्त करून देतो. मग तुम्ही काय करा? तुम्ही आता उद्यापासून, उद्या व्यवस्थित स्नान वगैरे करून अंगावरती चांगले कपडे वगैरे दागदागिने लिहून वगैरे या. अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी ते तयार होऊन आले आणि चांगलं भरलेलं पाण्याचं पात्र आणलं आणि म्हटले आता ह्या पात्रामध्ये पहा. दोघांनी स्वतःला आपलं दोघांनी त्या पात्रामध्ये पाहिलं. त्या दोघांना विचारलं, म्हणले ह्या पात्रामध्ये तुम्हाला काय दिसलं? तर ते म्हणले या पात्रामध्ये आम्हाला मात्र काय दिसलं? आमचं स्वरूप दिसलं. ऐक नाही, आम्हाला पाहिलं. बरोबर आहे ना? मग त्यांनी त्याला पाहिलं. पाहिलं मग ते ब्रह्मदेवाने म्हटलं मग तुम्हाला पाहिलं ना, तुम्ही जे पाहिलं का नाही तेच तुम्ही म्हणले. ते तुम्ही जे पाहिलं का नाही तेच तुम्ही. मग त्याने कशाला पाहिलं होतं? खरं पाहायला गेलं तर ते शरीराला पाहिलं होतं. म्हणजे कोणता कोश पाहिला होता? हा अन्नापासून पुष्ट होणारा जे शरीर आहे ना त्या शरीराला पाहिलं. इंद्राने पाहिलं आणि विरोचनाने पाहिलं. आणि मग मग ते म्हटले आम्हाला असा बोध झाला. आणि मग गुरुदक्षिणा वगैरे सगळे झाले. मग अशा पद्धतीने ते आपापल्या घरी निघाले. इंद्रदेव रस्त्यात विचार करू लागला. आता तो आत्मा जो म्हटला जातो तो म्हटला जातो नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदी अंत्यपोन शोषयती मारुता हा अनादि नित्य सिद्धो निरुपादी विषदू म्हणून शस्त्राधिकादी छेदू न घडे यया. ऐक नाही, हा तर्काची अदिती गोचर न विकृती ध्यान याच्या भीती उत्कंठ वय. अशा पद्धतीचा हा आत्मा आहे
आणि हा आत्मा जर आपल्याला प्रतीतीला येतो, जर हा आत्मा विषय होतो, हा तर नाश पावणार आहे का नाही? कारण मी स्वर्गाचा इंद्र जरी असला तरी पुण्याची पावती सरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोक. हे तर नियम सगळ्यालाच आहे, मला फक्त उशिराने बाकीच्याला लवकर आहे. असं इतका फरक आहे त्याच्यामध्ये. मग हा आत्मा कसा असेल असा विचार इंद्र करून परत माघारी आला. परत म्हणला हा आत्मा असू शकत नाही. मग ते गुरुजी म्हणले तू हुशार आहे. आणि तो दुसरा म्हणजे तो गेला तिकडे, त्याची पूजा वगैरे सुरू झाली. आता त्याने आपल्या आपल्या राज्यामध्ये काय सांगितलं, हाच आत्मा आहे. कोण? जीवत्वची देव, भोजन ती भक्ती, मरण ती मुक्ती, पाखंड्याची. हे झाले पाखंडी. मना आला तैसा करीती विचार, म्हणते संसार नाही पुन्हा. मनाला आला ऐका नाही, मस्त खायचं प्यायचं, ऋणम कृता घृतम पेवे, जोपर्यंत जगायचं तोवर सुखाने जगायचं, लोकांकडून कर्ज घेऊन मस्त बेके तूप प्यायचं. अशा पद्धतीनं मस्त एकदा या शरीराचं राग झाली का परत कोणी पाहायला मागे येत नाही. तुमचं कर्ज कोण बघायला येत नाही आणि तुम्हाला काही म्हणायला येत नाही का हे कर्ज राहिलं म्हणून तुमच्या मागे कोणी लागत नाही. एकदा शरीराची राग झाली विषय संपून जातो. असे कोण आहे? हे चारवाक मताचे, विरोचन मताचे असे लोक त्या ठिकाणी असतात. आणि शरीरालाच ते आत्मा समजणारे असतात. देहाते आपणाते मानते, विषयाते भोग म्हणते, या परतेनं स्मरते अनेक काही, यापेक्षा ते अनेक काही त्यांना स्मरण होतं का? काहीच नाही. फक्त ल्यावे खावे सुखी असावे संसारी, मस्तपैकी ह्या सगळ्या गोष्टी मिळवायच्या. ऐक नाही, धन दौलत सगळ्या गोष्टी मिळवायच्या, एक दुर्मिळ भोग सत्ता मिळवायची. आणि त्याच्यामध्येच काय करायचं? जीवन व्यतीत करायचं, त्याच्यामध्ये सुख मारायचं आणि त्याच्यामध्येच काय करायचं? मरून जायचं. अशी घरोघरी आहे का नाही? घरोघरी असे लोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे कोणते? तर हे जे अन्नापासून पुष्ट होणारे शरीर आहे, त्या स्थूल असणाऱ्या शरीराला ऐका नाही काय म्हणतात त्या ठिकाणी? तो अन्नमय कोश आहे. अन्नापासून पुष्ट होतो ना हा कोश, त्या अन्नमय कोशालाच काय करतात? आत्मा असं त्या ठिकाणी ते लोक समजतात. आणि मग त्या शरीराविषयी आता पुढे वर्णन करून सांगतात. विरोचन मत अनुयायी कित्येक पामर स्थूल शरीरास म्हणजे अन्नमय कोशासच आत्मा म्हणून त्यास युक्ती सांगतात. म्हणजे हे शरीरच अन्नमय कोशच ऐक नाही, स्थूल शरीरच आत्मा आहे. कसं काय आत्मा आहे त्याकरता काय करतात? युक्ती म्हणून त्या ठिकाणी करून सांगतात. सांगतात काय? ज्याच्या ठिकाणी मी अशी बुद्धी होते तोच आत्मा. बघा आता काय म्हणतात? ज्याच्या ठिकाणी मी आता तुम्ही कशाला मी म्हणता बरं? मी आत्मा आहे असं लोकांमध्ये जाऊन म्हणता का? अहो मी आत्मा आहे, मी आत्मा आलो, मी आत्मा चाललो असं म्हणता का? मी म्हणजे कशाला हात लावता? शरीराला हात लावता. मी अमुक आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी शूद्र आहे, मी वैश्य आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी दीन आहे, मी असं तुम्ही कशाला म्हणता? या शरीराला धरूनच म्हणताय का नाही? त्या शरीरात टाकता. आणि ते बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू मी गा काय ववे आठवते का? जे बुद्धी आ हा. हम्म. फक्त इथं ते बुद्धी स्फुरे अहर्निशी. कोणती बुद्धी स्फुरे? फक्त मी ऐक नाही. आणि कशाला? शरीराला धरून ऐक नाही. ते वस्तू मी, वस्तू म्हणजे परमात्मा, म्हणजेच तो काय आहे? मी असा अभिमान धारण करतो. कशाच्या सापेक्ष? शरीराच्या सापेक्ष मी अशी बुद्धी काय करतो? विचारात घेतो, निश्चय करतो आणि त्यालाच आत्मा असा म्हणत असतो. बघा, कारण मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी स्थूल शरीराच्या ठिकाणी अहम बुद्धी होते. मनुष्यत्व, ब्राह्मणत्व हे स्थूल शरीराचे धर्म आहेत. वास्तव केलं तर आपण पाहिलं की नाही, मनुष्यत्व, ब्राह्मणत्व हे कशाचे धर्म आहे? हे स्थूल शरीराचे धर्म आहे का नाही? का हे आत्म्याचे धर्म आहे का? हे मात्र आत्म्याचे धर्म नाही. उलट आत्मस्वरूपावरती हे काय? हा आद्यस आहे. दुसऱ्या तरंगामध्ये वर्णन केलं का नाही? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भ्रम कधी होऊ शकतो का? आत्मा म्हणणे स्वयंप्रकाशित आहे आणि आत्म्याच्या ठिकाणी भ्रम म्हणजे प्रकाशाच्या ठिकाणी अंधार येईल असं कधी होईल का? असं दुसऱ्या तरंगात विषय झाला का नाही? मग ते म्हटले होते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुद्धा अध्यास होऊ शकतो. कसा? मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे असं होतं का नाही? असा होतो. मग कशाला?
या स्थूल शरीराला धरून अशा पद्धतीचा अध्यास भ्रम त्या ठिकाणी होतो आणि त्यालाच तो काय करतो, आत्मा असं त्या ठिकाणी म्हणतो. आता मला इथं आहे ना इतका आवाज येतो ना बाजूच्या कंपनीचा, त्याच्यामुळे मला आता जोरात ओरडून सांगावं लागत. तुम्हाला येतं ना माझं व्यवस्थित ऐकायला? बरोबर, चला. बरं, चालेल. हा. हा. काय म्हणले? बरं बरं, हो. हो, चालेल. चालेल चालेल चालेल. हो हो. हे स्थूल शरीराचे धर्म आहेत. त्यांच्या ठिकाणी सर्वांना अहमबुद्धी होते आणि मात्र त्या सर्वांना सर्वांना म्हणजे काय, काही ना व्यावहारिक आपलं आपण व्यावहारिक विचार केला तरी आपण काय म्हणतो, मी अमुक आहे, मी तमुक आहे, असं व्यवहाराने आपण सांगतो की नाही. बरे, तुमचे वडील काय करतात? आमचे वडील शेतकरी आहेत, आहे का नाही? तुमचे वडील कोणत्या समाजात आहे, कोणत्या जातीत आहे, तुम्ही कोणत्या जातीचे आहात, असं लिहून देता का नाही तुम्ही? असं म्हणता का नाही तुम्ही त्या ठिकाणी? असं त्या ठिकाणी म्हणताय का नाही? कारण आता कायद्यामध्ये नियम आहे का नाही जातीपातीचा? पूर्वी नियम होता का जातीपातीचा? रामाने शबरीची बोरं खाल्ली, जातपात पाहिली का? जातपात पाहिली नाही. आणि आता काय सरकारी कायद्यामध्ये नियम आहे का, तुम्ही कोणत्या जातीचे आहे? तुम्हाला जर एखादी गोष्ट पास व्हायची असेल तर जातपात कशात आली आता? आपल्या धर्मात आहे का कायद्यात आहे? हा. जात हे व्यावहारिक बोलणं आहे ना. जातपात कशात आलेली आहे? कायद्यामध्ये आलेली आहे की नाही? धर्मात आहे का जातपात? आणि धर्मात जातपात असली तर मग रामाने शबरीची बोरं खाल्ली असते का? मग धर्मात आपले जातपात नाही, फक्त कायद्यामध्ये जातपात आहे. आणि दोष कशाला लावायचा? धर्माला. तुमचा धर्म जातपात करतो. आणि तुम्ही पेपर मागताना कशाचे मागता? जातीपातीचे मागता, आहे का नाही? अशा पद्धतीने लोक आहे. म्हणून हे काय, हे इथं विरोचनवादी म्हटलं तर काय फरक पडतो का? हे सुद्धा विरोचनवादीचे, हे सुद्धा चार्वाक मताचेच आहे. फक्त ते बोलायचं नसतं, बोलला का राग येतो लोकांना त्याचा. असं. हा. हा. असं होतं ना ते. बोलायचं नसतं ते. चला असो. कुठे गेलं ते? हा. म्हणून ते अन्नमय शरीराचाच आत्मा आहे, अथवा त्याच्या ठिकाणी मुख्य प्रीती असते तो आत्मा. म्हणून काय म्हणतात की ते अन्नमय कोशात असणारे हे स्थूल शरीर आहे ना, त्यालाच आत्मा असं म्हणतात. अथवा काय म्हणतात की ज्याच्या ठिकाणी मुख्य प्रीती असते तो आत्मा. ज्याच्या ठिकाणी मुख्य प्रीती असते त्याला काय म्हणतात? आत्मा, असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. नेहमी एक आपण काय पाहतो उपनिषदामध्ये एक श्लोक आहे बघा, काहीतरी, नवा अरे पत्यू कामाये पती प्रिय होती, आत्मनस्तु कामाये आत्मनस्तु कामाये पती प्रिय होती. म्हणजे आपलं कोणावरती प्रेम आहे? आपलं बायको प्रेम आहे म्हणून आपलं बायको प्रेम आहे म्हणून बायको प्रेम आहे असं नाही. आपलं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपलं कोणावर प्रेम असतं? बायको प्रेम असतं. आपलं मुलावर प्रेम असतं. आपलं समाजावरती प्रेम असतं. आपलं धनावरती प्रेम असतं, आहे का नाही? हे सगळं प्रेम कशामुळे या सगळ्यांवरती आहे बरं? आपलं खरं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपलं समाजावरती, जगावरती, सगळ्या पदार्थावरती, वस्तूवरती, आहे का नाही? आणि जर आपलं आपल्यावर प्रेम नसतं तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी प्रिय वाटतात का? या सगळ्या गोष्टी प्रिय वाटत नाही. कधी प्रिय वाटतात? जेव्हा आपलं आपल्यावर प्रेम असतं तेव्हा सगळ्या गोष्टी प्रिय वाटतात. आपलं जेव्हा आपल्यावर प्रेम नसतं तेव्हा काय करतो आपण? आपण म्हणतो आता मला जगायचं नाही, मी आता काहीतरी बरं वाईट करून घेणार, असं म्हणतो की नाही? याचा अर्थ काय? त्याचं त्याच्यावर प्रेम नाही राहिलं. आणि आतापर्यंत हे सगळं प्रेम जे दिसत होतं कोणा होतं? जगत होता, त्याला जगूशी वाटत होतं. का बरं वाटत होतं? कारण त्याचं त्याच्यावरती प्रेम होतं. म्हणून कसंही जर झालं तर आपलं कशावर प्रेम असतं? आपलं आपल्यावर प्रेम असतं. जो स्वतःवर स्वतः प्रेम करतो तो दुसऱ्यावर प्रेम करतो. परत आहे का? जो स्वतःवर प्रेम करतो तो दुसऱ्यावर प्रेम करतो.
जो स्वतःवर प्रेम करत नाही तो दुसऱ्यावर प्रेम कधी करू शकत नाही. म्हणून असं म्हटलेलं आहे हे कोणाला म्हटलं गार नाही कात्यायनी, एक कात्यायनी होती आणि दुसरीचं काय नाव होतं, मैत्री. मैत्रीला हा याज्ञवल्क अशा पद्धतीने संवाद करून सांगतात की नवा अरे पत्यू कामाय पतिप्रिय भवती आत्मनस्त कामाय पतिप्रिय भवती. आपलं आपल्यावरती प्रेम आहे म्हणून आपण सगळ्यांवर त्या ठिकाणी प्रेम करत असतो असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आपलं कशावर प्रेम आहे? आपलं फक्त शरीरावर प्रेम आहे का आपलं आपल्यावर प्रेम आहे? खरं पाहिलं गेलं तर अरे भैया जाओ ना, अरे काम चालू है। अरे माचिस नहीं, जाओ जाओ निकल जाओ। अरे काम चालू है हमारा पापा, बाद में आ जाओ। अरे काम चालू है, मेरा काम चालू है, जाओ ना भैया तुम। अरे ये चालू है ना मेरा काम, जाओ ना बाद में आ जाओ। अरे ठेवायला स्टँड नाही ना इथं, ठेवण्याची अडचण आहे. ठीक आहे जमलं चालेल. म्हणून ते अन्नमय स्थूल शरीराचाच आत्मा आहे. आत्मा ज्याच्या ठिकाणी मुख्य प्रीती असते तो आत्मा स्त्री धन पुत्राधिक स्थूल शरीरास अनुकूल असता म्हणून त्यांच्यावर प्रीती होते. अनुकूल नसतील तर प्रीती होत नाही. बघा आता आपल्याला की स्त्री धन पुत्राधिक हे जर आपल्याला अनुकूल असतील तर आपण प्रेम करतो की नाही? तर आपण त्यांच्यावर प्रेम करतो. आणि ते जर आपल्याला कधी प्रतिकूल झाले तर आपण त्यांच्यावरती प्रेम करतो का? आपण मात्र त्यांच्यावरती प्रेम करत नाही. का बरं प्रेम करत नाही? ते आपल्याला आता अनुकूल नाही, ते आता आपलं ऐकत नाही, ते आपल्याला अनेक वेळा विरोध करत असतात. मग त्यांच्यावर आपण प्रेम करतो का? मग मात्र त्यांच्यावर आपण प्रेम करत नाही. आणि प्रेम कधी करतो? ज्यावेळेस ते आपल्याला अनुकूल असतात मग त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांच्यावर प्रेम करतो का त्यांच्या शरीरावर प्रेम करतो? सांगा बरं आता. आ अहो काय झालं तर आता तुम्ही मला सांगा. हा त्यांच्यावरच प्रेम करतो, त्यांच्या शरीरावर प्रेम करतो, त्यांचं सुंदर शरीर पाहतो, मला चांगली बायको पाहिजे, ऐक नाही. मग बायको तर भरपूर आहे, काळ्या रंगाच्या पण असतात, ऐक नाही, उंच ठेंग्या बुटक्या अमुक तमुक, पण मला गोरीच पाहिजे. म्हणजे कशावर प्रेम असतं? ती चांगली सांस्कारिक असली पाहिजे का गोरीपान असली पाहिजे? बस लग्न करायचं म्हणजे ती चांगलीच असली पाहिजे, आहे की नाही? आणि जर ती प्रतिकूल असली तर मग काय म्हणतो, मला लग्न करायचं नाही. आपण त्याला म्हटलं ना, अरे बाबा, अरे अशी कशाला सरी करतो, तिला संस्कार वगैरे काय नाही. संस्कारापाशी काय पडलं? मला उलट समाजामध्ये बरोबर मिरवता आलं पाहिजे म्हणून मला चांगली बायको पाहिजे. मध्ये तिच्या रंगावरती तिच्या शरीरावरती प्रेम असतं का नाही? ते अनुकूल आहे म्हणून प्रेम असतं, आहे का नाही? आणि किती दिवस अनुकूल असते दादा सांगतात, वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष होतं. आणि हे दोघं कुठं असतं बरं? लग्न लावताना काय त्या आंतरपाठातून उंच टाचा करून एकमेकाला पाहायचा प्रयत्न चालू असतो, बघत असतात. आणि 2 वर्षाने काय करतात, कोर्टाच्या गल्लीमध्ये कुठेतरी ते दिसतात, आहे का नाही? आणि म्हणले इकडे का आले? म्हणले असं असं झाले. अहो मग म्हणले तुम्ही ते एकमेकाला पाहण्यासाठी किती त्या ठिकाणी प्रयत्न चालू होता, आहे का नाही? आणि आता आता नाही म्हणले, आता तोंड सुद्धा पाहायचं नाही. याचा अर्थ ते अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? आता प्रतिकूल असतात, आहे का नाही? प्रतिकूल झालेले असतात. अनुकूल असेल तर स्त्रीधन पुत्राधिक आपल्याला प्रिय असतात, आणि अनुकूल नसेल तर ते मात्र प्रिय नसतात. आत्मा प्रिय नसतो का शरीर प्रिय नसतं? सांगा आता. आ त्यांना आता ते शरीर मात्र प्रिय राहिलेलं नाही. मग प्रेम कसे होतं त्यांचं? तसंही जर झालं तर त्यांच्या शरीरावर होतं, ऐक नाही. हा नेहमी उलट तुकोबऱ्या म्हणताय का नाही, जवळवरी चळ नगा
तव म्हणती माझा माझा, मानिती लहान थोर, देह सुखाची काजा. सगळे कशा संबंधाने तुम्हाला चांगलं म्हणतात? देह सुख जोपर्यंत तुम्हाला मिळतं तोपर्यंत चांगले म्हणतात. आणि एकदा तुम्हाला जर ऐक नाही दिलं काय म्हणतात मग ते? ज्याने हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, ऐक नाही, दिलं घेतलं तर चांगलं आणि नाही दिलं घेतलं तर मात्र ते चांगलं नाही. असा नियम आहे का नाही? असाच नियम आहे त्या ठिकाणी. बर. अनुकूल नसेल तर होत नाही. ज्याच्या करता अन्य पदार्थाची प्रीती होते ती मुख्य प्रीती स्थूल शरीराच्या ठिकाणी आहे. म्हणून आता आपण लक्षात काय घेतलं? जी प्रीती होते ते कशाच्या ठिकाणी होते? शरीराच्या ठिकाणी होते. कुठपर्यंत शरीराच्या ठिकाणी होते? जोपर्यंत त्याचं शरीर आहे तोपर्यंत. आणि एकदा शरीर त्याचं नष्ट झालं, एकदा शरीर मृत स्वरूपाचं झालं तर शरीराला तो घरात ठेवून घेतो का काढून घेतो शेवटी? तर ते म्हणतातच पटकन उचला, आता ठेवू नका. आणि मग आता शरीरावर का प्रीती नाही राहिली? पण हे विरोचन मत अनुयायी आहे ना, ते फक्त तेवढ्या करताच प्रीती वापरतात ना. ते काही जास्त प्रीती नाही वापरते, त्यांचं मर्यादित मत असतं, आहे का नाही? आणि शेवटी प्रीती कशावरती? त्यांचं म्हणणं शरीरावरतीच असते. म्हणून स्थूल शरीरच आत्मा आहे का नाही? स्थूल शरीर आत्मा ठरल्यावर त्यास वस्त्रालंकाराने सुशोभित करावे, नाना प्रकारच्या भोजनाने त्याचे पोषण करावे, हाच परम पुरुषार्थ आहे. असं कोण म्हणतो? विरोचन म्हणतो. आणि कोणाला सांगतो? आपल्या प्रजेतल्या लोकांना सांगतो. काय? शरीरच आत्मा आहे, या शरीराला खाऊ पिऊ घालावं, चांगलं मस्त पैकी ठेवावं, ऐक नाही, कर्ज काढावं, वाटेल ते करावं, पण अशा पद्धतीनं या शरीराला आत्मा समजावं, असं म्हणतो कोण? चार्वाक मताचे, चार्वाक मत अनुयायी किंवा विरोचन मत अनुयायी कित्येक पामर लोकांचं असंच म्हणणं आहे. असंच म्हणण्यापेक्षा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सारे अशीच लोक आपल्याला पाहायला मिळतात. कोणीतरी एखादा थोडा वेगळा असतो, ऐक नाही, आयसा विरळा कोणी तुका त्याची लोटांगणी, अशा पद्धतीने कोणीतरी एखादा विरळा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आता अन्नमय कोशाचं वर्णन लक्षात आलं. ठीक आहे. आता ह्या स्थूल शरीरालाच कोणी त्या ठिकाणी आत्मा असं त्या ठिकाणी मानतो. आता हा मूळ साक्षीरूप आत्मा आहे, त्याला आत्मा मानायला तयार होईल का? होणार नाही. हा एका कोशामध्ये गुंतून पडला का नाही? हा एका कोशामध्ये गुंतून पडला. आता पुढचा कोश त्या ठिकाणी सांगतात, तो लक्षात घ्या. इंद्रियास आत्मा म्हणणाऱ्याचे मत. आता इंद्रियांना आत्मा म्हणतात. आता ते म्हणतात, अहो तुमचं शरीर आहे का नाही, हे स्थूल शरीर म्हणजे काय? एक प्रकारचं वंडकच आहे का नाही? वंडका कसा असतो वंडका? तसं हे शरीर. आता या शरीराला जर हात नसल, पाय नसल, ऐक नाही, पंचज्ञानेंद्रिय नसतील, पंचकर्म इंद्रिय नसतील, तर ह्या शरीराला काही किंमत आहे का? अहो मला सांगा, दर्पणाशी नकटे लाजे शुद्ध खेजे बी कुण्या. आता एखाद्याचं नाकच, एखाद्याला नाकच नसेल, आहे का नाही, नाक नसेल म्हणजे नाक असतं, पण ते कसं असतं? एकदम ठेंगू बुटक, आहे का नाही, त्याला नाकच ते एकदम नकट्या नाकाचं म्हणतो आपण त्याला. असं नकट्या नाकाचं. आणि आरशा पुढे आल्याच्या नंतर ते आपलं चित्र पाहतं का व्यवस्थित आरशामध्ये? नाही पाहत, त्याला लाज वाटायची. दर्पणाशी नकटे लाजे, ऐक नाही, नकट नाकाचं असतं का नाही, ते आरशात बघायला स्वतःला लाजत का नाही? आरशात बघायला लाजत. एखाद्याचे दात बघा बरं, असे वाकडे तिकडे असे फराळे वगैरे, तर ते आरशात पाहिलं असतं का रे? आरशात पाहिलं ते लागतं. मला सांगा, त्यामध्ये आता ह्या वंडक्याला आपण महत्व देतो का इंद्रियाला महत्व देतो बरं? तुम्ही लाली पाली करता का नाही? अहो लाली पाली वगैरे करून कशाला करता? लाली पाली हाताला करता का नाही? नख पालिश वगैरे लावता का नाही? मस्त पैकी पायाला चप्पल, हा कानामध्ये, नाकामध्ये, हे सगळ्या गोष्टी अलंकार वगैरे धारण करता का नाही? मग ते शरीरावर करता का इंद्रियावर करता? इंद्रियावरच करता का नाही? ऐका ना, इंद्रियावरती त्या ठिकाणी करता, गळ्यात घालता, कानात घालता, नाकात घालता, कपडाला गंध वगैरे लावता, ऐक ना, डोळ्याला छान असा पैकी चष्मा वगैरे सगळ्या गोष्टी करता का नाही? हा, काही कळालंच नाही मला. हे आवाज येत नाही कंपनीमध्ये. बरोबर. इंद्रियावर करता, हा इंद्रियावर करता. बरं असं. इंद्रियास आत्मा म्हणणाऱ्याचे मत.
इंद्रियात्मवादी म्हणजे इंद्रिय आत्मा म्हणणाऱ्याचे असे मत आहे की स्थूल शरीर आत्मा नाही. आता तुम्ही आतापर्यंत ज्या स्थूल शरीराचं वर्णन करत आला का नाही, त्याला आम्ही आत्मा म्हणू शकत नाही. मग आमचा आत्मा कोणता आहे? आमचा आत्मा वेगळाच आहे का नाही? त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे हे सगळे आणि कशा पद्धतीने बावळलेले आहेत हे लक्षात येईल. ते एक शेतकरी होता आणि शेतकरी असे सुगीचे दिवस आले आणि त्याला शेती करण्याकरता थोडे पैशाची गरज होती. मग तो एका सावकाराकडे गेला आणि सावकाराला म्हणाला, सावकार दादा, मला थोडे पैशाची गरज आहे, तेवढे नडे माझे भागवता का? म्हणला, मला काय भागवायला झालं, मी सावकार आहे, फक्त मी कर्ज घेतो त्याचं, आहे का नाही, आणि 1 महिन्याच्या बोलीवरती तुला मी कर्ज देतो. ठीक आहे, पण पैसे आज नाही, उद्या ये. ठीक आहे म्हणलं, मग उद्या येतो. मग त्यांनी विचार केला, आपण शेतामध्ये गेलं पाहिजे आणि शेतातली नांगरणी वगैरे आता सुरू करा, बाकीची पेरणी वगैरे सुरू करा, म्हणून तो शेतामध्ये गेला. आणि मग आता विचार केला, मी शेतात आता शेतीची कामं करू का सावकाराकडे जाऊ? म्हणून त्याने त्याचे काय केलं, त्याच्या लहान्या पोराला सांगितलं, म्हणले जा सावकाराकडं, मी काल सावकाराला विचारून घेतलेले, आज तुम्हाला पैसे देणार आहे, माझं नाव सांग म्हणजे तुला पैसे देईल. तो लहान मुलगा होता, तो वर गेला तिथं आणि मग विचारलं नोकरांना, कुठे सावकार? म्हणले वरच्या मजल्यावरती आहे, वर बसलेत. ठीक आहे म्हणले, वर गेला आणि सावकार असा मस्तपैकी धष्टपुष्ट होता. धष्टपुष्ट मोठं शरीर होतं त्याचं जरा थोडं. आणि मग तो वर जाताना ते जिना होता तो एकदम आरुंद अशा स्वरूपाचा होता. अरुंद अशा स्वरूपाचा होता. वरती गेला आणि मग सावकाराला सांगितलं, सावकार, आम्ही माझ्या वडिलांनी पाठवलेलं आहे, पैशाची गरज आहे आणि पैसे घेण्याकरता आलेलो आहे. बरं ठीक आहे, मला आला, तुला पैसे देतो, बस जरा, आता मुनीमजी जरा थोडी येतात, बस. तोपर्यंत बसला आणि मग काय गप्पा मारायच्या. तर म्हणले, मला एक असं म्हणायचंय, म्हणू का? म्हणले, म्हण, तुला काय म्हणायचं? मी आता खालून वरती आलो जिन्यावरून चढून, पण हे जिन्यावरून मीच कस तरी वरती आलो आणि तुम्ही कसे वर खाली जाता बाबा? तुमचं एवढं मोठं शरीर आहे, जिना वगैरे जर मोडला बिडला तर मग पुढं काय? किंवा समजा तुमचं शरीर समजा इथं म्हणजे पडू नये बाबा, समजा तुम्ही मरू नये बाबा, पण समजा मरण पावलेच तर आता हे शरीर तुमचं बाहेर कसं काढणार? आहे का नाही? आता ते ऐकून सावकाराला काय आनंद होणार आहे का? तो मला मरायची वाट पाहतो का आणि मला माझं शरीर बाहेर काढण्याची वाट पाहतो का? असं मला म्हणतो का? ते त्यांनी नोकऱ्याला बोलवलं, म्हणले याला धारण बांधून ठेवलं, आतमध्ये ठेवलं बांधून. तिकडं त्याचे वडील वाट पाहत होते, म्हणले किती वेळ झाला आला नाही. मग परत दुसऱ्या मुलाला होतं, त्याच्यापेक्षा मोठा मुलगा होता, त्याला पाठवून दिलं, जा रे, तो बारका गेला पण अजून आला नाही, आणि का जर आला नाही तर त्याची चौकशी करणं आणि सावकाराकडून आपले पैसे घेऊन ये. नंतर तो दुसराही गेला आणि गेल्याच्या नंतर त्याच जिन्यावरून वर चढला. विचारलं, सावकार तिथे बसले होता आणि म्हणले, सावकार अहो, माझा लहान भाऊ आणि पैसे नेण्याकरता आला होता. आला होता का? हो म्हणले, आला होता. आणि मग मग म्हणले, तो असं असं बोलला मला, म्हणून मी त्याला आतमध्ये बांधून ठेवलेले. अहो काय सावकार त्याच्या नादी लागता, त्याला काही कळतं का? म्हणले, का बरं, काय आलं? म्हणले, अहो एवढा एवढा जिना आणि त्याच्यामधून तुम्हाला न्यायचं का? आणि कसं तुम्ही नेणार? कशाला एवढा विचार करता? मी सांगू का सोपं? म्हणले, काय रे बाबा, काय नाही, एवढं मोठं शरीर आहे ना, समजा तुम्ही मरण पावले तर त्याचे लहान लहान तुकडे करायचे आणि बारीक असे थोडे थोडे करून खाली नेता येईल जिन्यावरून. आता सावकारला किती आनंद होईल. सावकार म्हणला, अरे तू तर त्याच्यावरचा निघाला, त्याला पण धरून ठेवलं. आणि मग आता बराच वेळ झाला, दुपार झालं, हे काय येणं म्हणून मोठा मुलगा होता, तो पण आता अशा पद्धतीनं तिथं आला. त्याच्या वडिलांनी सांगितलं, जा आणि चौकशी करून ये. मग गेल्याच्या नंतर मग तो पण तिथं आला आणि म्हटलं, अहो सावकार, तुम्हाला एक विचारत होतं का हो? इथं माझे 2 भाऊ आणि अशा पद्धतीने पैसे नेण्याकरता आले होते, तुम्ही त्यांना पैसे दिले का? काय झालं? ते म्हणले, अहो पैसे द्यायचा काय विषय, पैसे दिले असते, पण त्या मूर्खाने काय म्हटलं माहितीये का? एकाने असं म्हटलं आणि दुसऱ्याने असं म्हटलं. एक म्हणला कसं तुमचं शरीर न्यायचं, एक म्हणला त्याचे तुकडे करून येऊ. अहो, आणि तिसरा काय म्हणला, अहो सावकार, त्या दोघांना कळतं का काही? आहे की नाही? मी तुम्हाला सोपा पर्याय सांगू का? म्हणले, काय पर्याय? म्हणे काय पर्याय? मला एक पर्याय असा आहे की हे शरीर एवढं एवढं जिन्यातून कसं न्यायचं किंवा त्याचे तुकडे कसे करायचे, एवढा काय विचार करता? मी सोपं सांगू का? इथंच रॉकेलचं गासलेचं काही डबा वगैरे असेल ना, त्याच्यावर ते वाचायचं आणि तिथंच पेटून द्यायचं, म्हणजे सगळी कटकट मिटून गेली, आहे का नाही? आता मला सांगा, याच्यात एक तरी शहाण्यासारखा बोलला का? एक तरी आपलं ते वडिलांनी सांगितलेलं कर्ज घेऊन गेला का? तसं ह्या ठिकाणी
प्रत्येक जण काय करतात, आपापलं मत मांडतात आणि आत्मा जो आहे त्या आत्म्यापासून, जो साक्षीरूप आत्मा आहे त्याच्यापासून वेगळंच राहिले का नाही, त्याच्यापासून अशा पद्धतीने हे आपली वेगवेगळी मतं मांडतात आणि खऱ्या आत्म्यापासून कसे असतात, दूर त्या ठिकाणी राहतात. ठीक आहे, त्यातला आता हा कोण आहे, आता इंद्रियवादी आपलं स्थूल शरीराला आत्मा मानणारा तो गेला, त्याचा आता दोष हा नवीन सांगतो आणि इंद्रियांना आत्मा अशा पद्धतीने म्हणा, अशा पद्धतीने सांगतो. खाली पहा, इंद्रियात्मवादी म्हणजे इंद्रिय आत्मा म्हणणाऱ्याचे असे मत आहे की स्थूल शरीर आत्मा नाही. तुम्ही जे स्थूल शरीर सांगता ना, तो मात्र आत्मा होऊ शकत नाही. परंतु स्थूल शरीरात इंद्रिय असली तर जीवन व्यवहार होतो, इंद्रिय नसली तर मरण व्यवहार होतो. बघा आपण काय म्हणतो, अहो आता हा जिवंत आहे का मरण पावलाय, कशावरून ओळखता? बघा ना, त्याच्या शरीराचे काय हालचाल वगैरे होते का शरीरात, म्हणजे शरीराची हालचाल म्हणजे त्याचं समजा इंद्रिय वगैरे हालतात का, असं तुम्ही पाहता का नाही? त्याची जर इंद्रिय हल्ली, जर हात वगैरे हल्ले, तुम्ही काय म्हणता, अहो हा जिवंत आहे का नाही? तुम्ही म्हणलं त्याचं पोट असं हल्लं, त्याच्या त्या आवाज त्याच्यातून आला, तर मेलेल्या प्रत्येचा पण आवाज येतो का नाही, दाबल्या वगैरे, तर त्याने काय हाही जिवंत असं म्हणता येत नाही. पण समजा त्याची इंद्रिय वगैरे हल्ली, तर तुम्ही काय म्हणतात, ते जिवंत आहे. म्हणजे हे जिवंत आहे का मरण पावले हे कशावरून कळतं? यांचं म्हणणं इंद्रियावरून कळतं. आता पुढे प्राणमय कोशवाला काय म्हणतो, ते प्राणावरून कळतं. असे वेगवेगळे मत आहे. तर पहा, परंतु स्थूल शरीरात इंद्रिय असली तर जीवन व्यवहार होतो आणि इंद्रिय नसली तर मरण व्यवहार होतो. आता मला सांगा, जर आपल्याला खायचंय प्यायचंय, दुसऱ्या गावाला जायचंय यायचंय, आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्यात, बरोबर आहे का नाही, तर आपल्याला इंद्रिय असले पाहिजे का नाही? आणि इंद्रिय नसली, मला सांगा, डोळा जर नसला तर पाहता येतं का आपल्याला? कान नसले तर ऐकता येईल का आपल्याला? म्हणजे हे जगणं आहे का मरण आहे एक प्रकारचं? ते कुर्मदास होते माहिती का, कुर्मदास. आणि कुर्मदासाला काय होतं, ओंडक्यासारखा देव होता. असा ओंडक्यासारखा देव असावा आपल्याला वाटतं का? म्हणजे खरं पाहायला गेलं तर आत्मा कशाला म्हणलं पाहिजे, इंद्रियालाच आत्मा म्हणलं पाहिजे, असं इंद्रियात्मवाद्यांचं मत आहे. परंतु स्थूल शरीरात इंद्रिय असली तर जीवन व्यवहार होतो, इंद्रिय नसली तर मरण व्यवहार होतो. म्हणून इंद्रियच आत्मा आहेत. इंद्रियांच्या अधीन जीवन व्यवहार व मरण व्यवहार असतो. जोपर्यंत शरीरात इंद्रिय असतात तोपर्यंत जीवन व्यवहार, जोपर्यंत शरीरात इंद्रिय आहे, कारणे ऐकता येतं, डोळ्याने पाहता येतं, आहे का नाही? आणि एकदा डोळ्याने दिसायचं बंद झालं, आहे का नाही, कानाने ऐकायचं बंद झालं, आहे का नाही, नाकमुख गळू लागले, लाळ आणि शेमुड, आहे का नाही, अवघे करते हाड हाड, सगळे हाड हाड म्हणतात. शेजारी म्हणते मरण कम्याला आणीला कंटाळा येणे आम्ही याने आम्हा, आहे का नाही. स्त्री म्हणते बाईल मरता तरी खरे, आहे का नाही, नाशिले गर थुंकुन्या, किती लोक नाव ठेवतात. व इंद्रिय एकदा स्थितीला झाली त्या ठिकाणी, आहे का नाही, तर काही त्या जीवन व्यवहार तरी होतो का त्याचा? उलट त्याची मरणाची वाट बघा त्यात. उलट काय म्हणतात, या मला याची काही चिठ्ठी सापडणे का काही कळा नाही बुवा, याला किती वेळ झालाय इथं मर 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 मरायची वेळ आली तरी मरत नाही, कदाचित या मला याचा काही रस्ता सापडत नाही, असं म्हणतात की नाही? असं म्हणतात का बरं हे सगळं झालं? अहो इंद्रिय नाही ना आता व्यवस्थित राहिली, इंद्रिय मावळली, आला बागुला आजा, आहे का नाही, अवघी करते हाड हाड, अशी पद्धत होती का नाही, अशी अवस्था होती का नाही? कशामुळे होती? इंद्रिय नाही, इंद्रिय आहे पण इंद्रिय कामाची नाही, आहे का नाही, म्हणजेच काय, त्याचा तो मरण व्यवहार त्या ठिकाणी होत असतो. श्वानापरी गती झाली, अवघी करते हाड हाड, कुत्र्यासारखी अवस्था झाली. सगळी म्हणतात कुत्र्याला हाड हाड म्हणतात, तशी याला म्हणतात हाड, उठ तिकडे जाऊन बस, आहे का नाही, असं म्हणतात लहान लहान लेकर कधी कधी म्हणतात त्या ठिकाणी. म्हणून इंद्रियच आत्मा आहेत. इंद्रियाच्या अधीन जीवन व्यवहार किंवा मरण व्यवहार होतो. जोपर्यंत शरीरात इंद्रिय असतात तोपर्यंत जीवन व्यवहार, आणि इंद्रिय नसली तर मरण व्यवहार होतो. मी पाहतो, मी ऐकतो, मी बोलतो, अशा रीतीने अहम बुद्धी इंद्रियाच्या ठिकाणी होते. बघा आता इंद्रियाच्या ठिकाणी काय होतंय, मी पाहतो, मी अमुक करतो, मी तमुक करतो, ऐक नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं इंद्रियांच्या ठिकाणी अहम बुद्धी होते. इंद्रिय नसेल तर अहम बुद्धी होते का? अहो माझ्या डोळ्याला दिसायचं बंद झालं, माझा आता डोळा म्हटलाच काय, माझ्या कारणे ऐकायचं बंद होतं, मग माझा तुम्ही जसं म्हणता, ऐक ना, शरीराला मी मी ब्राह्मण क्षत्रिय असं म्हणता, तसं आम्ही काय म्हणतो, कान माझे नाक माझे डोळे असे म्हणतो का नाही? आणि हे जर नसेल तर माझे काही कामाचे नाक नाही, काही कामाचे डोळे नाही, असे म्हणता का नाही? सगळे व्यवहार कुठे होतात?
इंद्रियाच्या ठिकाणी अहम बुद्धी होते, त्या स्थूल देहाच्या ठिकाणी होते, स्थूल देहाच्या ठिकाणी होत नाही. आता हा चढता क्रम आहे बरं का, याच्यामध्ये काय घ्यायचा, चढता क्रम अशा पद्धतीने लक्षात घ्यायचा. अगदी हे आनंदमय कोशापर्यंत जातात आणि त्यालाच आत्मा म्हणतात, म्हणजे सगळे खालीचे, खऱ्या आत्म्यापर्यंत कोणी जातच नाही. ठीक आहे. म्हणून इंद्रियच आत्मा आहे, म्हणून काय लक्षात आलं की इंद्रियच त्या ठिकाणी आत्मा आहे असं सिद्ध झालं. हे कोणाचं मत आहे, इंद्रियात्मवादी आणि एक जे आत्मवादी, दोन झाले मत पाहून आपली. आता तिसरं मत त्या ठिकाणी पाहून, प्राणमय कोशास आत्मा म्हणणाऱ्याचे मत. हिरण्यगर्भ उपासक प्राणमय कोशासच आत्मा म्हणतात. आता हे हिरण्यगर्भ उपासक म्हणजे कोण बरं, इथं खाली दिलेले बघा, प्राणाची देवता समष्टी लिंग शरीर अभिमानी. आता काय असतं माहिती का, आता जसं आपण उदाहरण देऊ सांगतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की आता आपण जसं जीवाचा विचार करतो, जीव जेव्हा सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, हा, सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा काय नाव येतं, विश्व का तेजस नाव येतं, तेजस नाव येतं आहे का नाही. आता हा झाला व्यष्टी, आणि जेव्हा समष्टी आणि सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, हिरण्यगर्भ. त्या हिरण्यगर्भाची अधिष्ठात्री देवता लक्षात घ्यायची. जसं आता लक्षात असं घ्यायचं की जसं व्यष्टी, जसं पिंड आणि ब्रह्मांड एकच आहे का नाही, सर्व जीवांचं सूक्ष्म शरीर तेच ईश्वराचं सूक्ष्म शरीर आहे का नाही, तेच ईश्वराचं सूक्ष्म शरीर त्या ठिकाणी असतं. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, हिरण्यगर्भ असं म्हणतो, त्यालाच ब्रह्मदेव असं म्हणतो, असं म्हणू शकतो ना आपण त्याला. तोच कोण झाला, हिरण्यगर्भ झाला. म्हणजे तो कोण झाला, त्याची अधिष्ठात्री देवता असते ना, हे देव आहे ना शेवटी. ईश्वर कशामध्ये येतं, देवतामध्ये येतं का नाही. जसं नेत्र इंद्रिय झालं का नाही, नेत्र इंद्रिय झालं, आणि ते कशापासून उत्पन्न होतं नेत्र, नेत्राची, नेत्र जे उत्पन्न होतं ते कोणत्या भूतापासून उत्पन्न होतं, बरं जाऊ द्या, डोळा कशाला पाहतो, अग्नीपासून आहे का नाही. म्हणजे ती कोणती देवता झाली, अग्नी देवता झाली. तेजस म्हणजे कोणती, अग्नी देवता झाली, बरोबर की नाही. आणि डोळ्याचा विषय काय आहे, रूप आहे की नाही. म्हणजे इंद्रिय हे अध्यात्म, आधिभौतिक आणि आधिदैविक असे आपण आता पुढे कोष्टक पाहणार आहे. तर त्याच्यामध्ये नेत्र आहे का नाही, इंद्रिय आहेत, आणि विषय काय आहे, रूप आहे, आणि त्याची अधिष्ठात्री देवता कोण आहे, अग्निदेवता आहे, असं आपण पाहू शकतो का नाही. मग अग्निदेवता म्हणजे सूर्य असं पाहू शकतो का नाही, असं त्या ठिकाणी पाहू शकतो. तशी हिरण्यगर्भ उपासक अशा पद्धतीने काय घ्यायचं, त्यामध्ये समष्टी लिंग, समष्टी लिंग शरीर अभिमानी असं लक्षात घ्यायचं. समष्टी लिंग म्हणजे कोणता शरीर, सूक्ष्म शरीर, इथं लक्षात घ्यायचं. मग त्याला म्हणायचं हिरण्यगर्भ उपासक. आता ते सूक्ष्म शरीरामध्ये काय येत असतात बरं, सूक्ष्म शरीर कशाला म्हणलं जातं सांगा बरं, हा, प्राण आले का त्याच्यामध्ये, प्राण आहे का सूक्ष्म शरीरामध्ये, आणि हिरण्यगर्भामध्ये तिथंच येतं ना, हिरण्यगर्भ सूक्ष्म शरीरामध्येच येतो ना. मग तिथं काय घ्यायचं आपण, त्यातले प्राण लक्षात घ्यायचे, आणि त्या प्राणाला आता त्या ठिकाणी तो काय म्हणतो, आत्मा म्हणतो. म्हणून हिरण्यगर्भ उपासक प्राणमय कोशासच आत्मा म्हणतात आणि युक्ती सांगतात. आता ते काय करतात, युक्तिवाद करतात. आता यांनी कसा युक्तिवाद केला, तसा तोही त्या ठिकाणी काय करतात, युक्तिवाद करतात. कसा ते पहा, मरणकाली मूर्छा येते तेव्हा त्याचे पुत्राधिक संबंधी प्राण शेष असेल तर जीवन समजतात, आणि नसेल तर मरण समजतात. यावरून प्राणच आत्मा म्हटला पाहिजे. आता समजा एखाद्याला काय, समजा मरण पावला, मूर्छा येणं म्हणजे मरगळ येणं, चक्कर येऊन पडला आणि अजिबात हालचाल करत नाही. मग काय करतात बाबा, तर त्याचे आप्त वगैरे जवळचे लोक काय करतात, ती कापसाची वाद घ्यायची आणि काय करायची, नाकापर्यंत नेऊन घालायची, आणि ती जर हालायची बंद झाली
तर काय समजायचं, याचे प्राण गेले आहेत. आता पूर्वी काही थर्मामीटर वगैरे काही सुविधा होत्या का? आता साऱ्या सुविधा आहे. पूर्वीची आपली साधी सुविधा काय, ती कापसाची वात करायची लहान अशी मस्त, आणि बरोबर त्याच्या नाकापुढे नेली का तो कापूस, त्याचे तंतू लहान असतात, ते बरोबर त्या वाऱ्याने काय करतात, उडतात, हालचाल होते. ते हालचाल जर होत झाली नाही तर काय समजतात, त्याचे प्राण गेले. आणि प्राण गेले म्हणजेच हा काय झाला, मरण पावला. म्हणजे प्राण असेल तर जिवंत, आणि प्राण नसेल तर मरण, आहे की नाही? मग आता तुम्ही सांगा, त्या देहाला आत्मा म्हटलं पाहिजे का इंद्रियाला आत्मा म्हटलं पाहिजे का प्राणालाच आत्मा म्हटलं पाहिजे? स्वाभाविकपणे आ तुम असं म्हणताय का नाही? असं म्हणताय आपण, होतं का नाही, याची प्राण ज्योत अजून मावळली नाही, याची प्राण ज्योत मावळली आहे की नाही? असं तुम्ही म्हणता का नाही, प्राण ज्योत मावळली आहे की नाही? आणि प्राणाला किती किती नावं प्राण, जीवदान, अमुक तमुक बरीच नावं देतात. आपण सुद्धा नावं देतो का नाही? भरपूर नावं देतात. तर अशा पद्धतीनं त्या गाड्या पण आता त्याच्यावरती काहीतरी नावं पण असतात बरं का. त्या आता ते मला नाव काही आठवत नाही, तर त्याच्यावर पण अशा पद्धतीने ते नाव दिली जाते. आणि म्हणजे विशेष करून काय दिलं जातं का ह्या प्राणालाच अशा पद्धतीने हे काय करतात, आत्मा असं त्या ठिकाणी समजतात. स्थूल शरीरात नेत्र वाचून अंधत्व, श्रोता वाचून बधिरत्व, वाणी वाचून मुकत्व, अशा रीतीने जी इंद्रिय नसेल तर इंद्रियांच्या व्यापारा वाचून शरीरात ये. एखादा म्हणला अहो त्याला आता दिसायचं बंद झालं म्हणजे त्याचे डोळे कामातून गेले, म्हणजे तो आंधळा झाला. आंधळा झाला म्हणजे मरण पावतो का? बर. आता त्याच्या कानाने ऐकायला येत नाही, मग तो बधिर झाला, बहिरा झाला, ऐक नाही, म्हणजे तो जागायचं राहतं का त्याचं? बरं, एखाद्याचा डोळाही गेला, कानही गेला, ऐक नाही, आणि त्याची वाणी पण गेली, म्हणजे तो मरण पावतो का तो जिवंतच असतो? जिवंतच असतो ना. मग तुम्ही इंद्रियाला आत्मा म्हणलं पाहिजे का प्राणाला आत्मा म्हणलं पाहिजे? प्राणाला आत्मा म्हटलं पाहिजे. कारण काय आलं, हे इंद्रिय आणि प्राण हे वेळ आहे ना आपल्याला अजून? ठीक आहे. इंद्रिय आणि प्राण ऐक नाही, आणि हे हे सगळे पाच इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि हे प्राण, हे दाद मागण्याकरता आणि अशा पद्धतीनं ब्रह्मदेवाकडे गेले. आणि ब्रह्मदेवाला म्हटले आमच्यात श्रेष्ठ कोण सांगा, ऐक नाही. तर ब्रह्मदेवाने सांगितलं तुमच्या श्रेष्ठ कोण म्हणे, तर असं करा, तुम्ही शरीराला एकेकाने सोडून जायचं नाही, आपलं सगळ्यांनी बरोबर जायचं नाही, एकेकाने सोडून जायचा प्रयत्न करा. आणि मग ज्याच्या वाचून शरीर त्या ठिकाणी पडेल का नाही, तोच त्या ठिकाणी मुख्य आहे, असं लक्षात घ्या. बरं म्हणले मग तसं करू. मग आता नेत्र होतं, डोळा होता, डोळ्याने काही दिवस शरीराला सोडून जायचा प्रयत्न केला तरी ते शरीर जिवंत होतं. कानाने सोडलं, नाकाने सोडलं, पंचज्ञानेंद्रियाने थोडं एक एक जाऊन पाहिलं, कर्मेंद्रियाने एक एक जाऊन पाहिलं. आणि जेव्हा प्राणाची वेळ आली, प्राण म्हणला आता मी जाऊन पाहतो, आणि जेव्हा प्राण निघाला तेव्हा सगळे असे कसे एकदम घाबरे झाले. घाबरे झाले म्हणजे म्हणले आता काय जगणं होणार नाही, आहे की नाही? 2-5 मिनिटं जर श्वास नाही घेतला तर जगणं होईल का आपलं? होणार नाही. ते म्हणले बाबा आम्हाला कळालं का आमच्यामध्ये कोण आहे, तूच श्रेष्ठ आहे, म्हणून प्राणच आत्मा त्या ठिकाणी म्हटला पाहिजे, असं कोणाचं म्हणणं आहे? हे प्राणमय कोशवादी यांचं म्हणणं आहे. त्या इंद्रियाच्या व्यापारा वाचून शरीरात ये, प्राणा वाचून मात्र तक्षणी प्रेतरूप होऊन पडते. शिवाय मी पाहतो, मी ऐकतो या प्रतीतीवरूनही आत्मा शरीर इंद्रियाहून भिन्न असल्याचे सिद्ध होते. आणि या प्रतीतीवरून काय, या सगळ्या अनुभवावरून आपल्या काय लक्षात येतं का हा आत्मा इंद्रियाहून कसा आहे, वेगळा त्या ठिकाणी आहे. जर नेत्ररूप मी पाहतो, श्रवण रूप मी ऐकतो, अशी प्रतीती येईल तर इंद्रिय आत्मा आहेत असे म्हणता येईल, ऐक नाही. काय म्हणतात, मुद्दा लक्षात आला सर्वांच्या? याने असं म्हटलं की मी पाहतो, मी ऐकतो अशी प्रतीती तर इंद्रिय, अशी प्रतीती जर नेत्ररूप, बघा आता बरं का, परत वाचतो मी, जर नेत्ररूप मी पाहतो, श्रवण रूप मी ऐकतो, अशी प्रतीती येईल तर इंद्रिय आत्मा आहेत असे म्हणता आले असते. जर आता त्या ठिकाणी डोळा नसेल, ऐक नाही, आणि कान नसेल, तर मी पाहणारा, मी ऐकणारा जर नष्ट झाला असता
आणि त्या डोळ्या वाचूनच ऐक नाही आणि काना वाचूनच सगळं आडून पडलं असतं तर मग इंद्रियांना आत्मा म्हणता आलं असतं ना. इंद्रियांना आत्मा म्हणता आलं असतं. पण डोळ्या वाचून आणि काना वाचून गोष्टी घडतात की नाही, व्यवहार घडतो की नाही. जर त्यांच्या वाचून व्यवहार घडला नसतच तर मग इंद्रियांना आत्मा म्हणता आला असं नसतं. मग इंद्रियांना आत्मा म्हणता आला असतं. पण त्यांच्या वाचून व्यवहार घडतो की नाही, व्यवहार घडतो. त्यांच्या वाचून जर मरण व्यवहार घडत असला तर मग काय म्हणले असे तुम्ही, मग मात्र इंद्रिय आत्मा आहे. पण त्यांच्या वाचून जर व्यवहार घडतो तर मात्र त्यांना आत्मा म्हणता आला, आत्मा म्हणता येणार नाही. प्राणा वाचून व्यवहार घडेल का, प्राणा वाचून व्यवहार घडू शकत नाही. मग प्राणालाच आत्मा त्या ठिकाणी म्हणायला काय हरकत नाही. यावरून आत्मा इंद्रियाहून भिन्न आहे. दुसरे असे की सुषुप्तीमध्ये कार्यकर्त्या सर्व इंद्रियांचा अभाव असून तेथे प्राण असतात. सुषुप्ती अवस्थे असते का नाही. बरं जाऊ द्या, स्वप्नामध्ये तरी कुठे प्राण आहे, आपलं इंद्रिय आहेत तिथं कल्पितच आहे का नाही. अहो ते सूक्ष्म शरीराचे कल्पितच आहे नाही. बरं जाऊ द्या, सूक्ष्म शरीराचे कल्पित आहेत स्वप्नामध्ये, बरोबर ना. तो तेजेचा असतो. जेव्हा तो प्राज्ञ रूपाने असतो, प्राज्ञ रूपाने अंतकरण असतं का तिथं तयार करणारे पदार्थ चित्र वगैरे काही कोणी नसतं. अंतकरण आपल्या स्वरूपामध्ये कारणामध्ये लीन झालेलं असतं. आणि काय असते, फक्त आविद्य वृत्ती त्या ठिकाणी असते. जाऊ दे आविद्य वृत्ती असो नसो, पण त्या ठिकाणी त्याचं सूक्ष्म शरीर आहे का नाही. आणि त्या सूक्ष्म शरीरातले कोण कार्य करतं बरं, तिथलं फक्त त्याचं प्राणच कार्य करतात. आता सूक्ष्म शरीरातली इंद्रिय तर शांत झालेली का नाही, इंद्रिय शांत झालेली, पण प्राण शांत आहे का, प्राण घ्यायचं काम चालूच आहे. प्राण मात्र घ्यायचं काम चालू जर असेल आणि जर तिथं जर प्राण नसेल तर शरीर राहिलं असतं का, शरीर मात्र राहिलं नसतं. ज्या अर्थी ते सुषुप्तीमध्ये सगळे इंद्रिय शांत होऊन जातात, प्राण मात्र शांत होत नाही. यावरून प्राणाला आत्मा म्हणायला काय हरकत आहे का, यावरून प्राणाला आत्मा म्हणायला काही हरकत नाही. म्हणून सुषुप्तीमध्ये कार्यकर्त्या सर्व इंद्रियांचा अभाव असून तेथे प्राण असतात व त्यामुळे जीवन व्यवहार होतो. म्हणून म्हणून याच्यावरून काय आलं, इंद्रिय नसले तरी व्यवहार चालला का नाही, सुषुप्तीतला चालला. आणि प्राण नसले तर सुषुप्तीतला व्यवहार चालला असता का, चालला नसतं. यावरून काय सिद्ध झालं, प्राणच आत्मा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणून जीवन व मरण इंद्रिय आधी नाही. म्हणून जीवन आणि मरण इंद्रियाच्या आधी नाही का, आधी मात्र नाही. स्थूल शरीराचा आणि प्राणाचा जो वियोग तेच मरण. या स्थूल शरीरातून आणि जर प्राण निघून जर गेले तर काय होतं, आपल्याला मरण असं त्या ठिकाणी येतं. आणि जोपर्यंत त्या स्थूल शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जीवन व्यवहार होतो. यावरून काय लक्षात आलं, यावरून हेच लक्षात आलं का सगळा जीवन व्यवहार प्राणावर अवलंबून असल्या कारणाने प्राणालाच आत्मा म्हणा. याकरता जीवन व मरण प्राणाधीन आहे, म्हणून प्राणच आत्मा ह्या ठिकाणी आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. रामकृष्ण.